मी खूप खुश आहे. आपण काय करूया, आपण डिनर नसू, आपण शॉपिंगला जाऊ, आपण सगळं करायचं. ओके काय झालंय? ऑरेंजेस फायनली गेट. नाचूया बरं. एनिवे तर राधिका आंटीचा सपोर्ट गेलेला आहे. हो येस, सो हॅपी. आता गाडीकडे जाते, त्याच्याकडे खूप पैसे घेते, आपण खूप सेलिब्रेट करूया. ओके पण ते बरेच का आता? हा ओके अगं ठीक आहे, थोडं जास्त प्यायला होता, बाकी काही विशेष नाही. ती बी ओके. आता राधिका जशीच ऑफिसला जाईल तसं मी डायरेक्ट तिकडे आणि आपल्याकडे पैसे यायला पण सेलिब्रेट करू. हॅलो. हो सर. हो नाही, मी पोचते 11 पर्यंत. आपलं 35% काम पूर्ण झालं ही चांगलीच गोष्ट आहे. काय आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती प्रॉब्लेम झाले तरी आपण चांगलं काम करतोच ना. आपण आपले प्रॉब्लेम्स कुरवाळत बसत नाही, ओव्हरकम करतो. येस. ठेवते पण भेटूया. ओके. त्या गोळ्या दुपारी जेवणानंतर घ्यायच्या. येते. ताई तुम्ही जावा, मी आवडते समजा भराभरा. ठीक आहे. यांना नाश्ता देईन, चहा दे आणि दुपारचं जेवण वाढून मगच जा. येते मी. हा. तिथे उपकार नकोय मला सांगू का? सांगितलं तर उगीच बाहेरचं खावं लागेल. आता आधी बरा होतो, उगीच इगो प्रॉब्लेम करून काही होणार नाही. लवकर बरं होऊन मला टार्गेट अचीव करायचंय, ही राधिका पुढे जायच्या आधी. बाबा बाहेर आहे ना जरा. कशाला? या तर. अहो जरा थांब, या ना. काय? अहो एक गंमत दाखवतो, या. काय तुझं काही समजत नाही मला. मी काय म्हणतो, मस्त लिंबू सरबत पिया जरा. या या आई बाहेर. हा लिंबू सरबत पिया ना. आता कशाला लिंबू सरबत? गरम केवढं होतंय, चला ना. अरे पण उशीर होतोय ना बाबा. अहो पटकन होईल, मस्त पुदिना वगैरे टाकून देतो हा लिंबू सरबतवाला. या या. तुझं काय? अहो एसी बाहेरून थंड करतो, लिंबू आतून थंड करतो. या ना दादा, 3 लिंबू सरबत मस्त पुदिना वगैरे टाकून दे, कडक. ओके. हा. अरे काय लिंबू सरबत लावलं? फ्लाईटला वेळ होते, बोर्डिंग बंद करतात एअरपोर्ट वाले. झालंच हो, झालं का रे? लवकर दे रे बाबा, बोर्डिंग बंद होईल तिकडे एअरपोर्टचं. तुला काय माहितीये का एअरपोर्टचं? गेलंच का कधी? गेलं काय बघा, आलंच. अरे आपल्या मुंबईत सगळं पटापट असतं. घ्या घ्या आई. हा वा वा, कसं शांत व्हा आता. बरं वाटतंय ना? बरं वाटतंय ना? शांत व्हा. बरं वाटतंय ना? आता शांतपणे लिंबू सरबत प्या आणि शांतपणे माझं बोलणं ऐका. आता काय बोलायचं तुला? बाबा नका जाऊ परत. काय म्हटलं? नका जाऊ परत नागपूरला. पण अचानक काय झालं तुला आता? नाही अचानक नाही बाबा, माझ्या डोक्यात म्हणजे नाही, मला असं सांगता नाही येणार, पण थांबा प्लीज. पण आम्ही इथे थांबा एवढा हट्ट का करतोस? कारण बाबा माझ्या डोक्यात काही गोष्टी आहेत, म्हणजे मला त्या शनायाला गुरुच्या आयुष्यातून दूर करायचंय आणि त्यासाठी मी जो प्रयत्न करतोय त्यासाठी तुम्ही इथे असणं खूप आवश्यक आहे. प्लीज. नाही आमचा गुरुचे काही संबंध राहिलेला नाही, आम्हाला जाऊ दे. तू आता हे मनापासून बोलताय तुम्ही? मनापासून म्हणजे काय म्हणायचं तुला? नाही बाबा, ही जी काही चिडचिड करताय ना तुम्ही, त्यातून वेगळ्या गोष्टी व्यक्त होतात नेहमी. नाही तुम्ही वरून कितीही चिडचिड करा, पण आतून तुम्हाला गुरुची अत्यंत काळजी, हे वेळोवेळी सिद्ध झालंय की नाही? नाही मान्य आहे ना मला, मान्य आहे. ठीक आहे गुरुसाठी नको, पण राधासाठी, अथर्वसाठी प्लीज. हे सौमित्र, तू सायकोलॉजिकल ब्लॅकमेल करून आम्हाला थांबवू नको. अहो ऐका ना, का म्हणते समित्रा दे, ऐकून तर घ्या. बोल बा बोल. अगं पण सुनबाई आपली खंबीर आहे, ती तिचं बघून घेईल आणि तिला गरज भासली ना ती आम्हाला बोलवेल. हो राधा खंबीरच आहे, मान्य आहे ना, पण खंबीर माणसाला सुद्धा जर एखादा असा आधार असेल तर लढण्याचं जास्त बळ मिळतं की नाही? आणि बाबा राधाच्या आजूबाजूला सोसायटीतली माणसं आहेत, नाना आहेत, महाजनी काकू आहेत, रेवती आहेत, सगळे आहेत. सगळ्यांनी तिच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्यात सुद्धा बाबा, पण प्रत्येकाला आपापला संसार आहे, आपापली कामं आहेत. पण तुमचं तसं नाहीये बाबा, तुमच्या संसाराचाच हा एक भाग आहे.
खरं सांगतो बाबा, असे सासू सासरे आणि अशी सून असं नातं मी पहिल्यांदा बघतोय. किती गोड नातं आहे तुमच्यात. इतके प्रॉब्लेम्स असूनही सुनेला मुलीसारखं जपताय तुम्ही. मुलीपेक्षा जास्त प्रेम देताय तिला. आणि राधा सुद्धा स्वतःच्या आई वडिलांपेक्षा जास्त गोष्टी तुमच्याशी शेअर करते. किती हेल्दी आहे हे. खरंय, आपण नुसतं इथे राहिलो ना तरी राधिकामध्ये असं 100 हत्तींचं बळ येते पा. आणि अथर्वची आबाळ व्हायला नको, त्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला हवं की नको. अगं पण सरिता, आपला अपमान झाला म्हणून बाहेर पडलो ना आपण. हो पण बाबा, तुमचा अपमान झाला तेव्हा राधाने त्या शनायाच्या कानफडात सुद्धा मारली ना. आणि गुरुमुळे किती शोभा झाली आतापर्यंत, त्याचं काय. आणि तुम्ही परत आल्याने काय होणार आहे. आणि बाबा, आता ना लोकांना काय वाटतंय किंवा गुरुच्या मनात काय विचार येतील ह्याच्यापेक्षा आपण राधा आणि अथर्वचा विचार करायला हवाय. आपले मान अपमान इगो बाजूला ठेवून प्लीज राधासाठी अथर्वसाठी प्लीज बाबा. काही सांगा ना. आहो, तुम्हाला राधिकाला मोठं झालेलं पाहिजे की नाही, अगदी उंचावर गेलेलं पाहिजे का नाही. मग आपली साथ तिला गरजेची आहे. मधून मधून जात जाऊ आपण नागपूरला, त्याचं का. हो म्हणा हो. बाबा प्लीज. ठीक आहे, चला. नाही 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 हो, चला म्हणजे आता लगेच नाही जायचंय आपल्याला. हे काय बैताड झालं का पोट्टा. आता थांबा म्हणते, आता घरी नाही जायचं म्हणते. हा नाही नाही, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आता तुम्ही जर बाहेर पडलंच होत आपण, तर तुम्ही एखाद्या नाटक सिनेमाला जा, जेवायला जा, रोमॅन्टिक डेटवर वगैरे जा जरा. हा नाही नाही, आताच घरी जाऊया. चल. मग तुम्ही जरा सौमित्राचं ऐकत जा ना, फायद्यात राहाल. खरंच आहे. थँक्यू. म्हणजे राधाला जसा तुमचा आधार आहे ना, तसा मला तुमचा आधार वाटतो कधी कधी. हो, ठीक आहे, पण नाटक सिनेमा वगैरे नाही. आपण एक काम करू, ते देशपांडे नेहमी फोन करतात घरी या म्हणून, आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ. हा चालेल ना. म्हणजे राधा परत घरी आली की आपण जाऊया परत घरी. चालेल ना. तू आता का म्हणला, नाटक सिनेमा, त्यानंतर का म्हणला. हा रोमॅन्टिक डेट. हे हिस्सा दे. चल बैताड. देशमुखांकडे रोमॅन्टिक डेट. मला संध्याकाळी खूप महत्वाचं काम, आता धमाल येणार. ये ना. फिसफिस काय करतेस, मला काही कळलंच नाही. तुला बरं वाटतंय का आता. हो, आता बऱ्यापैकी बरं आहे. साहेब नाश्ता घ्या, गरम गरम खाऊन घ्यावा. हा ही पोहे दुसरं ऑर्डर करू ना काहीतरी. ये शेणिया, राधिका ताईंनी सांगितलंय साहेबांना काय बी बाहेरचं खाया घालायचं नाही म्हणून, समजलं का. हो, मग तू बनव ना काहीतरी वेगळं. माझं अडलंय खेटर. हे कोपटासारखी इथे बसून उगाच वीट 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 करू नकास. डोकं नका फिरवूस, माझं सांगून ठेवते. हा मेड आहे की कोण आहे, हिला सांग ना. मला भूक लागली, मला काहीतरी वेगळं हवंय. बकुळ, तू जा ना, आज जा ना. काय इथे बडबड करत बसलीस. असं भूक लागलीये तुला. थांब. तुला माहितीये ना, तू कशाला नादी लागते. जाऊ मी दे ना. नादी लागते, ती बडबड करत दिसत नाही. जाऊ दे, सोड ना बाई. एनिवे ऐक, हा, जरा पैसे दे ना मला. पैसे. तू पैसे मागायला आलीस माझ्याकडे. बच्चा, मला वाटलं मला बरं नाही तर तू ऍटलीस्ट विचारपूस तर. काही काय रे, काही विचार करतोस का रे तू. ऑब्विसली मला काळजी आहे तुझी, पण आता बरं वाटतंय ना तुला, मग दे ना थोडे पैसे. काय पैसे कशासाठी हवेत आता. शॉपिंग. शॉपिंग सारखं ठिकाणी नाश्ता तरी करून दिलाय, औषधं तरी घेता येते. एक मिनिट, काय बोललास तू आता. मी म्हणलं नाश्ता केलाय तर औषधं घेता येतील आता. ते गुड फॉर नथिंगचं नाव घेतलंस ना, खरं सांग. गप घ्या, तुला उगीच काहीतरी भास होतात. हा, हे घे पैसे. अजून दे मला. अगं काय, थोडे तरी राहू दे ना. आणि प्लीज जरा जपून वापर, थोडे उरले. या हे काय आहे. मिरची. नवीन काहीतरी पाहिजे ना खाया.
पोपटासारखी बडबड बडबड करतेस ती घे खा आता. काय आगाऊपणा या कुणी करायला लावला हा शहाणपणा तुला? हे बघ तुझं काम झालं असेल तर निघ बरं लवकर. साहेब अंगावर ओरडायचं नाही माझ्या, सांगून ठेवते. हा माझी आतली समजी कामं व्हायची आहेत आणि राधिका ताईंनी सांगितलेलं आहे तुम्हाला जेवाया खायला घातल्या बगर इथून जायचं नाही म्हणून. बरं जाय बाई आज जा. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन नाही जाणार मी. आज जा तुझी कामं कर प्लीज. हा. मला कंटाळा आलाय सगळ्याचा, काही चेंजच नाही आयुष्यात. ऑफिसला जातेस ना, कामं चाललीत ना, अजून काय पाहिजे? नाही मला ऑफिसला जायला बोर होतं, तू नसतो तर कंटाळा येतो मला. अरे बोर काय होतं? आपण काय मजा करायला जातो का? ऑफिसला कामं करायला जातो ना बच्चा. मजा तर कुठेच येत नाहीये तशी, घरी पण कुठे असतोस तू, वेगळाच राहतोस ना. एक मिनिट मला सांग, तू ऑफिसला जातेस की नाही म्हणजे? जाईन मी नंतर. चल एनिवेज आय एम फेड अप. मी जाते, जरा शॉपिंग करते, मला बरं वाटेल. थँक्यू सो मच. प्लीज टेक केअर. औषध घे तुझं काय. हो पण तू पैसे जरा जपून वापर, थोडे उरू दे थोडे. अरे यार काय चाललंय काय? ही शनाया ऑफिसला जातच नाहीये. त्या ऑफिस मध्ये काय राडे चाललेत कोणाच ठाऊक. आणि मी ह्या बसलोय असा आजारी घरात. देवा लवकर बरं कर रे बाबा. खूप बोर होतं, मला कंटाळा आलाय. तुला सतत काय बोर होत असतं ग? आता काय झालं कंटाळा यायला? गॅरी बघ ना, काही स्टँडच घेत नाहीये. अगं आता ते क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहेत ना, मग त्यांना सुचत नसेल काही. पण त्याला सुचलं पाहिजे काहीतरी आता, नाही तर मीच काहीतरी करेन. तूच काहीतरी करणार म्हणजे रिच नवीन बॉयफ्रेंड शोधणार. नाही ग, ट्राय केलं होतं ना एकदा. आजकालची मुलं ना बोर झालीये माहितीये. मुलीला पटवायचं असलं की बरोबर पैसे खर्च करतात, त्यानंतर एकदा पटली की काहीच खर्च करत नाही. नको. अच्छा म्हणजे नेक्स्ट टाइम तू आजकालची मुलं सोडून अजून ओल्ड एज वाली पण अजून रिच असं कोणीतरी बघणार. नाही मी असं काहीच करणार नाही. त्यापेक्षा जो आहे तो बरा आहे, काहीच गरज नाही. हॅलो, तू आलीस का? ओके ओके आले मी, 5 मिनिटात आले. या बाय बाय. कुठे चाललीस तू आता? ऐक माझी फ्रेंड आली आहे, मी तिला भेटून ऐक ना, आता नको ना, माझा मूड बघ यार. लगेच येते. ऐक इसमें से कौन सा दो मैडम? काहीच नको. Oh, that'll be 4 more. Nicely guided by. यार कंटाळा आलाय घरात बसून. ही शनाया पण ऐन वेळेला कुठे गेली ना काही कळत नाहीये. तर वेळेला नको तेवढी बडबड करत असते. आजच नेमकं काय झालं? तिचं माझ्यातलं इंटरेस्ट तर कमी नाही झाला ना. ऑफिसची कामं पण ना, कदम का नाही मला फोन करत आहेत अपडेट करायला? हा हॅलो कदम. हा गुरु सर बोला. तुम्ही मला फोन करायचा का मी करायचं तुम्हाला? घरी आहे म्हणून मी करत नाहीये, तुम्हाला नाही वाटत अपडेट करायला फोन करावा? काय काय प्रोग्रेस काय? सर अजूनपर्यंत 15%च काम पूर्ण झालंय. 15%? हे सांगताना तरी जरा असं करून कसं चालेल? थोडं लक्ष द्या ना. मला बरं नाहीये म्हणून मी येऊ नाही शकत आहे, पण तुम्ही तरी अपडेट द्या मला. थोडं कॉन्सन्ट्रेट करा कामावर, कळतंय ना? आता एक काम करा, काही काम असेल, काही शंका असेल मला फोन करा. काही सह्या हव्या असतील तर घरी येऊन घेऊन जा. ठीक आहे? हे बघा काम थांबायला नको, कळतंय? हो सर. हा ठेवा आता. मला तरी घरी परत जाताना आता कसं तरी वाटतंय. नाव तुमचीच घाई होती ना. चाल नागपूरला, चाल नागपूरला. हो नागपूरला जायचं होतं, पण परत विचार आला, म्हटलं आपण तिकडे गेलो आणि इकडे काय घडलं तर, म्हणून निर्णय बदलवला.
असं काही नाही होतो, भांडणापेक्षा ना गोडी गुलाबीने वागून सगळं काही नीट होते. हो तुझा पोरगण गोडीनं ऐकते. झालं का? घातली का डोक्यामध्ये राग तुम्ही? मग करू काय, रडत बसू पोराच्या नावानं तुझ्यासारखं? नाही हो, आपण पाहता त्याच्यापेक्षा 4 पावसाळे आपण जास्त पाहिलेत की नाही? थोडी अक्कल आपल्याला आहे की नाही अनुभवातून? मला असं वाटतं की बा आपण जर असं चालाकीने वागायला पाहिजे का, काहीतरी डाव खेळून का नाही गुरुला असं जाणवून दिलं पाहिजे पा की बा तू हे जे काही करतोयस ना ते फार चुकीचं आहे. का म्हणता? तुझा पोरगण गोडीनं ऐकणार आहे. पहिलेच काऊन बरं तुम्ही नकार घंटा वाजवता? प्रयत्न करायला का हरकत आहे? तर जातच आहोत ना आपण घरी. का करायचं काय म्हणते तू? सांगते तुम्ही, चला तर खरं, आता सगळं रस्त्यात टॅक्सी. चल. बघितलंस ना काय झालं शेवटी? नाही आनंद, तू नव्हतास तिथे. ती शनाया वाटेल तसं बोलली यार आई वडिलांना, आणि गुरु काही बोलला नाही यार, विरोध सुद्धा करत नाही. तो काय माणूस आहे? सारू तू क्या नोतो, उस शना को ना वहीं से वैसा उठाकर फेंक दिया होता नीचे उसे. नाही नाही, बाकी काही नाही, पण मला आई बाबांचं खूप वाईट वाटतं. मी माझ्या बाजूने ठरवलंय शक्यतो यांच्यामध्ये बोलायचं नाही, कशातच पडायचं नाही. आईंना पण सांगितलंय, पण आईंना राहवत नाही. अर्थात ना राधा, काही झालं तरी मुलगा आहे गुरु, त्यांची काय चूक आहे सांग? गुरु कसाही वागला तरी आई सांभाळूनच घेणार आहेत त्याला. प्रत्येक आई वडिलांना आपलं मूल लाडकंच असतं ना. हो सौमित्र, मला माहिती आहे आईंचं खूप प्रेम आहे यांच्यावर. हे असं काही वागतात ना, आता काय बोलायचं आपण? नाही नाही, आता बोलायचं नाही, बोलणं संपलं आता. आता ना गुरुला फटके द्यायचे व्यवस्थित. फटके? हो, म्हणजे त्याला असं म्हणजे असं प्रॉपरली फिजिकली मारायचं नाही, शब्दांचा वार करायचं त्याच्यावर. मग ते तू माझ्यावर सोड रे. मी बघ काय करतो ते. नाही 4 चौघात गुरुला खजील केलं ना तर बघ. म्हणजे काय करणार आहेस? म्हणजे तुमच्या दोघांच्या सांगण्यावरून मला एवढंच माहितीये की ही जी शनाया आहे ही फक्त पैशांसाठी गुरुच्या मागे आहे, राईट? हो, 1000 नाही 1%. मग या हिशोबाने ती माझ्याही मागे लागू शकते. कसं? अरे मी माझ्या पैशांची जादू दाखवणार तिला, गुरुला तोडून टाकणार तिच्यापासून. तू पैशाची जादू काय कशी कशी दाखवणार तू? पैशाची जादू? हा म्हणजे तू आता नाटक करणार श्रीमंत होण्याचं? हा हा हा, करेक्ट करेक्ट करेक्ट, म्हणजे तसंच होतं डोक्यात माझ्या. हे बघ सौमित्र, बघ तू असं काही करू नकोस. शनाया कशी असली ना तरी एक स्त्री आहे, तिच्या मनाशी खेळू नकोस. मला नाही आवडणार ते. ए नाही नाही राधा, तू काहीतरी गैरसमज नको करून घेऊस. मला कुठल्याही प्रकारचा फायदा नको आहे तिच्यापासून. नाही प्लीज, असं काही डोक्यातही नाही माझ्या. हा, माझा हेतू एवढाच आहे की ती गुरुच्या मागे पैशांसाठी आहे ना, मग त्याच पैशांसाठी ती गुरुला सोडूही शकते. एवढंच पटवून द्यायचंय मला, बस. हे बघ सौमित्र, तू असं काही करणार नाहीस. ही लढाई माझी आहे, माझी मला लढू दे. तू नको मध्ये पडूस. हो राधा, ही तुझीच लढाई आहे, पण लढाई लढण्यासाठी सैन्य तर लागतं ना. आम्ही सैन्य आहोत तुझं. हो, वजीर आहे मी, वजीर. कुठेही कसाही घुसू शकतो आणि जाऊ शकतो. हा वजीर, कुठेही घुसू शकतो. म्हणजे आता सांभाळू ना. डोंट वरी यार, डोंट वरी. आणि बरोबर बोलतो, आम्ही सैन्य आहोत. तू हत्ती, सरळ जा. हा, मी आनंद आहे. आनंद? हे का सांगतोयस तू? विश्वनाथ आनंद, तो चेस खेळतो. ब्रेन? मी खेळतो.